एक महत्त्वाची बातमी, संजीव राजे नाईक निंबाळकरांची काल 17 तासांहून अधिक काळ चौकशी केली गेली। आयकर विभागाकडून संजीव राजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू आहे। तर साताऱ्याच्या फलटणमधील निवासस्थानी त्यांची काल चौकशी झाली। तर पुण्याच्या घरात सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सुद्धा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते। ही दोन दृश्य आपण पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये साताऱ्याच्या फलटणमधल्या त्यांच्या घराची 17 तास चौकशी करण्यात आली आणि आता आज सुद्धा कालपासून पुण्याच्या घरात सुद्धा सलग दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते। मी पण तुमच्यासारखंच चॅनलवरनं ते ऐकलेलं आहे। जर विचार करून किंवा माहिती घेऊन आयकर खातं तिथं गेला असेल असं माझं मत आहे। मे बी आता जर काही नसेल त्यांच्याकडे तर नाही सापडणार, काय असेल तर सापडेल। तो एक प्रक्रियेचा भाग आहे, तो शासकीय प्रक्रियेचा भाग आहे आणि ते प्रक्रियेचा भाग होऊन जाईल, त्यात काय तो। त्यांना काळजी वाटते पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही आहे। म्हणजे 2 नंबरचा त्यांचा नेता 2 नंबरचा पुढारीच नाही, त्याच्यामुळं त्यांनी ही काय फलटण म्हणजे काय बिहार नाही ना, हा शेवटी काही सापडू शकत नाही। म्हणजे इट्स अ रॉंग नंबर डझंट रिअली म्हणजे डझंट मेक सेन्स, काही सापडण्यासारखं नाही।